आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अमृतवाहिनी प्रवरामाई महोत्सव संपन्न होतोय। रुद्रा प्रतिष्ठान आणि अकोलेकरांच्या वतीनं हा महोत्सव संपन्न होत असताना आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमदार आदरणीय सतीशजी दादा तांबे साहेब, त्याचबरोबर इतक्यात आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते आमदार अमोलजी खताळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे रुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, महाआरतीसाठी आलेली अकोल्याची मायबाप जनता, विशेष करून माझ्या माता भगिनी, प्रवरामाई महोत्सव गेल्या वर्षापासून संपन्न झाला आणि यावर्षी थोडीशी अजून भर पडली। सुशोभीकरण, इथं माती टाकून सपाटीकरण, बाकीचं हे सगळं अजून हा महोत्सव वाढत जाणार आहे। सुरुवात आहे, त्यानिमित्तानं खरोखर या परिसराची स्वच्छता झाली, हे एक महत्त्वाची बाब आहे। एरवी आपण प्रवरेच्या काठावरती दशक्रिया विधीशिवाय येत नाही इथं अकोल्यामध्ये। या निमित्तानं रम्य सायंकाळी आपण सगळेजण आलोत। उद्या महाशिवरात्र आहे, 12 नंतर शिवरात्र सुरू होणार आहे आणि आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं असं आहे की या प्रवरामाईच्या तीरावरती अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे। म्हणजे अगस्त्य ऋषी विशेष म्हणून ह्या भागामध्ये आले की इथं कधी पूर येत नाही मोठा, कधी इथं दुष्काळ पडत नाही आणि अशा या प्रवरेनं समृद्ध केलेल्या या तीरावरती अगस्त्य आश्रम आहे। आज संध्याकाळपासूनच मोठी गर्दी असणार आहे। 3 वाजताची आरती आहे, रात्री पहाटेची आरती, ब्रह्ममुहूर्त 3 वाजता सुरू होतो आणि 3 वाजताची आरती आहे। त्याच्यानंतर भाविकांची दर्शनाची रांग लागली जाईल आणि मोठी शिवरात्र, माझ्या अंदाजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हरिश्चंद्रगड आणि अगस्तीची महाशिवरात्री सगळ्यात मोठी होते, त्याच्या खालोखाल टाकीची होते आणि त्याची महती पण तशीच आहे की प्रभू श्रीराम इथं 2-3 वेळेला ह्या अगस्त्य आश्रमाला भेटीला येऊन गेले, अगस्तींच्या आशीर्वादाला येऊन गेले। लव अंकुश तातोबा बेटाच्या तिथं केळुंगण त्या परिसरामध्ये, त्या दंडकारण्यामध्ये राहिले। ज्या वाल्मिक ऋषीनं हे वाल्मिकी रामायण लिहिलं, त्यांनी तपश्चर्या त्या तातोबा बेटावरती केली। म्हणजे असा हा परिसर समृद्ध आहे आणि ज्ञानेश्वरी ही या प्रवरेच्या तीरावरच लिहिली गेली नेवाशाला। म्हणजे असा हा समृद्ध परिसर। खरं तर रतनगडातून तिथे रत्नाईचं एक मंदिर आहे गोव्यामध्ये आणि तिथून त्या प्रवरामाईचं उद्गम आहे। त्याच्यानंतर अमृतेश्वराच्या भेटीसाठी येते, तिथं पावसाळ्यात गेलं तर ते पिंड पण पाण्यामध्ये असतं। मग अमृतेश्वराला जेव्हा भेटते तेव्हा त्या प्रवरामाईचं अमृतवाहिनी प्रवरेमध्ये रूपांतर होतं आणि तिथून पुढं मग ही नदी वाहत जाते। ह्या अमृतवाहिनी प्रवरेला भाऊसाहेब संतूजी थोरात ज्यावेळेस पारतंत्र्याच्या काळामध्ये हे होतं त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक म्हणून तिकडं त्या भागामध्ये राहायचे। म्हणजे सर्वतोपरी ह्या प्रवरामाईनं आपला नगर जिल्हा समृद्ध केला। तिकडं मुळामाई आहे, इकडं आढळामाई आहे। ह्या मुख्य नद्यांनी हा सगळा परिसर, आपण गोदावरी परिसरामध्ये येतो आणि ह्या सगळ्या नद्यांनी हा तालुका, हा जिल्हा समृद्ध केला आणि मग त्यातून आपल्याला कृतज्ञ व्हायचं नाही आहे आणि म्हणून हा महोत्सव सुरू केला। याचं रूप खूप मोठं होईल आणि दत्ता नवले त्यांची सगळी टीम, सगळ्यांची नावं घेणं शक्य पण घेत नाही, पण वडजे साहेब पण या शहराचे प्रथम नागरिक उपस्थित आहे। वडजे साहेब, तुम्हाला विनंती आहे की
तुम्ही खास बाब म्हणून मागणी केली पाहिजे का कमीत कमी आमच्या शहराला STP प्लांट बसला पाहिजे. तसं केंद्र सरकारही त्याच्यासाठी इच्छुक आहे की नद्या फक्त गंगामाईचा घाट सुंदर केला पाहिजे असं नाही, तर यासाठी प्रयत्नशील राहा. हे मोठं काम आहे. आणि आपण बाकीच्या पण नगरपंचायतला एक विनंती आहे माझी, वडजे साहेब 2 मिनिटं. तुमचा जो कचरा आहे ना तो त्या पुलाच्या खाली नदीच्या कडाला टाकला जातो. मग नाभिक लोक त्यांचे केस किंवा ही सगळं घाण कोंबड्या कापल्या त्याचं, तर मला वाटतं तसं झालं नाही पाहिजे. ते चित्र विभत्स आहे, घातक आहे. म्हणजे जरी आपण इथं टाकतो आणि खालच्या लोकांना जरी ते खराब पाणी प्यायला भेटतं तर ते पाप आहे. तर ते पाप करू नका. नदी शुद्ध झाली पाहिजे, सांडपाणी तिच्यात नाही आलं पाहिजे, कचरा तिच्यात नाही आलं पाहिजे. मला वाटतं आपली आई आहे, आपण आईवर जेवढं प्रेम करतो ना तेवढंच प्रेम किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम ह्या प्रवरामाईवरती आपण केलं पाहिजे. आणि म्हणून हा त्याच्यासाठी महोत्सव आहे. फक्त येणार आपण आरती करणार हा त्याच्या मागचा बिलकुल हेतू नाही आहे. यातून आपण या नद्या संवर्धनाचं काहीतरी घडूया. मी दत्ताला मगाशी आलो, म्हटलं हे महोत्सव ना ही झाडं जरी जगली ना तरी हा महोत्सव म्हणजे सक्सेस झाला असं मी समजेन. आता तर याच्या पुढं जाऊन आपण नदी संवर्धनाचा संकल्प करूया. नगरपंचायत आता इथं घाट होणार आहे. खरं तर नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून त्याला 11 कोटी रुपये आलेत. तिकडे स्मशान घाटाचं काम आपण केलं आहे. आणि भविष्याच्या काळात ही खरं तर पाणी मागाशी सांगून गेले आमदार महोदय की आमक्याने सांगितलं म्हणून पाणी आलं, तर तसं काही नाही. हे पाणी शिवरात्रीला वर्षानुवर्षे येतं. आलं का लक्षात? म्हणजे जर पाण्याचे राजकारण कराल तर गड्यावर हे काय बरोबर. म्हणजे आम्ही अगस्तीच्या नगरीतले आहे, ज्यानं तो समुद्र पिऊन टाकला, समुद्र मंथन केलं, समुद्र पिऊन टाकला हो ना अगस्ती. तर त्यामुळं आमच्यावर लय काय भानगडी करण्याच्या प्रयत्नात कुणी पडायचं. त्यामुळे आमचा हक्क आहे तो आम्हाला दिला पाहिजे. मगाशी चांगली मागणी केली बाकीच्यांनी. दीपावलीच्या वेळेला पण पाणी असावं. अजून एक महोत्सव सांगितला त्यावेळेला पण गणपती महोत्सव. तर याच्यात दिलं पाहिजे. कोणी पालकमंत्री असावं किंवा कोणी नेते असेल तर हे आमचा हक्क आहे तो दिला पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी कधीच अडचणी येणार नाही. आलं का लक्षात? जर तसा कोणी पाणी नाही सोडलं तर त्याच्या अगस्ती ऋषीच पाहून घेतील. बाकीच म्हणजे बरोबर आहे ना, आपलं प्रेम आहे ह्या अगस्ती ऋषींवरती. तर नितांत श्रद्धा आहे आपली. ह्या प्रवरामाईवरती नितांत श्रद्धा आहे, मुळामाईवर नितांत श्रद्धा आहे, आढळामाईवर नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा अशीच जपूया. आणि हा महाआरतीचा कार्यक्रम गेल्या वर्षापासून सुरू झाला आहे, हा असाच चालू ठेवूया. यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.